हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण गाजराचे लोणचं बनवूया. तर लहान मुले शक्यतो गाजर खात नाहीत, तर हे खूप छान आणि सोपी पद्धत आहे गाजराचं लोणचं बनवण्यासाठी. तर मी सगळ्यात अगोदर स्वच्छ गाजर धुवून त्यामध्ये थोडीशी हळद, नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर गाजर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मेन म्हणजे हे खायला खूप छान लागते. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करून पहा एकदा. तर हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर मी यात घातलेली आहे. त्यानंतर मी थोडीशी 2 स्पून मोहरी भाजून त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडेसे धने हे भाजलेलं आहे. तर त्याचे मी 2 स्पून मसाला तयार करून मी तोही त्या लोणच्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यामध्ये मोहरीचे तेल घालून ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे. आणि थोडीशी वेलची पावडरही घालू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार आहे. मला आवडते म्हणून मी घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही. तर हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर हे रात्रभर मुरू द्यायचं. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही त्यात थोडेसे व्हिनेगर किंवा थोडासा लिंबाचा रस घालून ते फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. ते आठवडाभर टिकते. तर हे नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांना हा मसाला लावल्यामुळे खायला पण खूप आवडतो.